मराठा समाजाला अजून किती दिवस वेड्यात काढणार असा सवाल मनोज जरांगे पाटलांनी विचारलाय. मराठा समाजाला येड्यात काढून त्यांच्यावर अन्याय करू नये असा इशारा त्यांनी दिलाय. सरकारकडून पाठवण्यात आलेलं शिष्टमंडळ केवळ जाणून बुडून चर्चा करत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय आणि त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने आता स्पष्ट आणि ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करत जरांगे पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. काय म्हणते काय नाही बघूयात ना आल्याच्या नंतर, परंतु त्यांना एक गोष्टीची खरंच मनातून लाज वाटली पाहिजे की त्याला आपण या मराठा समाजाला किती दिवस येड्यात काढणार आहे. त्यांच्या नोंदी सापडलेला असं आपण बघणार, प्रत्येक वेळेस आपण चर्चेलाच जातोय, प्रत्येक वेळेस आपण सकारात्मक चर्चाच करतोय, आपण वेळ मागतोय. जे जे शिष्टमंडळ आले आतापर्यंत 3 वर्षात, जे जे सरकार आलं त्यांना आम्ही प्रत्येकाच्या शब्दाचा सन्मान केलेला आहे. त्यांना आता त्यांच्या मनाला जेव्हारी लागलं पाहिजे की आपण मराठा समाजाला येड्यात काढून त्यांच्यावर अन्याय करू नये. आपण त्यांचे कुंडी प्रमाणपत्र दिले पाहिजे, त्यांचे गॅजेट दिले पाहिजेत. परंतु आता ते जाणून बुजून ते चर्चाच काढतायत. त्याला काय करू शकत नाही. मी सुद्धा आता लाडभाऊ यायलेत, समजा शंभूराजे साहेब यायलेत असे माहिती मिळाली मला, सामंत साहेब यायलेत, आमचे विखे पाटील साहेब पण यायलेत. आता काय करतेत बघूया.